ओके, आज आपण घेणार आहे फर्स्ट प्रॅक्टिकल DCSचा टू construct the circuit for generation of Hamming code for 4 bit data. आता 4 bit डेटा जो आहे तो ट्रान्समीटर साइडने रिसिव्हर साइडला ट्रान्समिट करण्यासाठी जो डेटा आपण पाठवतो तर तो हॅमिंग कोडनी त्याच्यातली एरर तुम्ही काढू शकता किंवा हॅमिंग कोडनी पॅरिटी बिट त्याच्यामध्ये ऍड करून तुम्ही तो डेटा ट्रान्समिट करायचा असतो. ठीक आहे, एरर करेक्शन पण करू शकता हॅमिंग कोड यूज करून, ते पण बघायचं आहे आपल्याला. तर आता आज आपण हॅमिंग कोड म्हणजे काय, 4 बिट्स डाटा कसा जनरेट करायचा त्याच्यातून ते बघणार. Hamming code is a specific type of error correcting code that allows the detection and correction of the signal bit transmission error. सिग्नल जो ट्रान्समिट करणारा सिग्नल जो असतो बीट मधला त्याच्यातले जे एरर करेक्शन करण्यासाठी आपण हॅमिंग कोड हा यूज केला जातो. हॅमिंग कोड्स आर यूज्ड इन द ऍप्लिकेशन वेअर द सिंगल बिट एरर आर कॉमन including DRAM memory chip and satellite communication hardware. Although the Hamming codes are the oldest error correcting codes, it is still widely used in the field of mobile communication system. Because of the excellent distance property, the good algebraic structure, and the ease of implementation. आता याचे ॲडव्हान्टेजेस काय काय दिलेत त्यांनी की मोबाईल कम्युनिकेशन मध्ये मोस्टली हे यूज केलं जातं. हॅमिंग कोड जो आहे तो त्याची प्रॉपर्टीज काय काय, एक्सलंट डिस्टन्स प्रॉपर्टी आहे, गुड अल्जेब्रिक स्ट्रक्चर अँड इज टू इम्प्लिमेंटेशन. ठीक आहे, या प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला मग तो हॅमिंग कोड 4 बिट हॅमिंग कोड कसा जनरेट करायचा, ते डिझाईन कसा करायचा ते बघायचं आहे आपल्याला. Hamming code is basically a linear block code. It is error correcting code. The parity bits are inserted in between the data bits. ठीक आहे, डाटा बिट जो असतो 4 बिट डाटा बिट जो असतो त्याच्यामध्ये पॅरिटी बिट इन्सर्ट करून हॅमिंग कोड हा जनरेट केलेला असतो. आता इथे तुम्हाला दिसते हे पॅरिटी बिट आहे P1 P2 P1 P2 P4. ऍक्च्युली इथे P3 पाहिजे होतं, P4 घेतलंय त्यांनी पॅरिटी. नाही, बरोबर P4च बरोबर, 2 P4. तर ह्या 3 ज्या पॅरिटी बिट्स आहेत हे, ठीक आहे, आणि इथे D3 D5 D6 आणि D4. आता यांनी काय केलेलं आहे, ह्या पॅरिटी बिटला तिथला जो बिटचा नंबर आहे तोच दिलेला आहे. ऍक्च्युअल मध्ये ही P1 पॅरिटी, ही P2 आणि P3 म्हणजे 3 पॅरिटी बिट ऍड केलेले आहे. आणि हा जो आहे तो डेटा बिट मधला D1 D2 D3 आणि D4. पण हे बीट्सचा जो नंबर आहे तो 1 2 3 4 5 6 7 तोच नंबर त्यांनी पॅरिटीला पण दिलेला आहे आणि तसंच फॉलो करून तो डेटा बिटला पण दिलेला आहे. का तर इव्हन आणि ऑड पॅरिटी इथे एक्सप्लेन केलेली, पण आधी तुम्हाला पॅरिटी बिट कसा जनरेट करायचा, पॅरिटी बिट कसा कॅल्क्युलेट करायचा ते सांगते. मग त्याच्यानंतर तुम्हाला पॅरिटी बिट कळाल्यानंतर पुढे हे इव्हन आणि ऑड पॅरिटी कशी जनरेट करायची ते एक्सप्लेन करणार. त्याच्यावरून मग हे पुढचे कनेक्शन्स आपल्याला समजतील तुम्हाला. कोड्सच्या प्रॉपर्टीज काय काय आहेत. हॅमिंग कोड्स आर लिनियर ब्लॉक कोड्स. ठीक आहे, इट इज अन एरर करेक्टिंग कोड. पॅरिटी बिट्स आर युज्ड हिअर. याच्यामध्ये पॅरिटी बिट यूज केलेले असतात. देअर आर इन्सर्टेड इन बिटवीन द डाटा बिट्स. जे 4 बिटचा डाटा आपण सेंड करणार आहे त्या 4 बिटच्या डाटामध्ये पॅरिटी बिट इन्सर्ट केलेले असतात. बरोबर, द मोस्ट कॉमनली यूज्ड इन अ 7 बिट हॅमिंग कोड. These are most commonly used in a 4 bit. ओके, जे डाटा बिट आहेत ते 4 बिट असणार आहे आणि हॅमिंग कोड 7 बिट मध्ये यूज केलेला असतो. ठीक आहे, आता इथे स्ट्रक्चर मध्ये दाखवलेलं आहे
P1, P2, P3 हे 3 पॅरिटी बिट आहेत. आणि D1, D2, D3 आणि D4 हे जे आहेत ते डेटा बिट आहेत. D फॉर डाटा बिट्स अँड P फॉर पॅरिटी बिट्स. तर याच्यामध्ये हा 7 बिटचा हॅमिंग कोड आहे. तर आता आपण हे पॅरिटी बिट इथेच का टाकले? आता 7 बिटचा जर डाटा कोड पूर्ण जर कोड आहे हा 7 बिट, तर याच्यामध्ये हे पॅरिटी बिट इथेच का आले? तर ते कॅल्क्युलेट करायची एक पद्धत आहे. 2m, m फॉर 0, 1, 2, 3 n नंबर ऑफ येतील याच्यामध्ये. पण आपण इथे 7 बिटचाच डेटा यूज करतोय, त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा 2 इज 1 म्हणजे इथे P1 आपला फर्स्ट पॅरिटी कॅल्क्युलेट केली आपण. त्याच्यानंतर 2 मीन्स 2. ठीक आहे, म्हणून सेकंड नंबरच्या ब्लॉकला P2 ही पॅरिटी असणार आहे. त्याच्यानंतर 2 ठीक आहे, 2 झालं. 2 मीन्स काय येणार आहे? 4. बरोबर, म्हणून ही P3 जो आहे आपला हा 4 नंबरच्या बिटला आलेला आहे. काय आलं? 1, 2, 3, 4 नंबरच्या बिटला. प्रणव तुझा ऑडिओ ऑफ कर. 4 नंबरच्या बिटला जे आहे तर हा आपला P3 पॅरिटी बिट आलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय येणार आहे? 2 येणार आहे. 2 म्हणजे किती? 8. पण आपला हा 7 बिटचाच डेटा, त्याच्यामुळे आपल्याला हे 3 पॅरिटी बिट्स मिळाले. ठीक आहे, 3 पॅरिटी बिट्स आणि त्याच्यामध्ये हा 4 बिटचा डेटा आपला ऍड होणार आहे. इथले हे जे 4 बिट्स आहेत ते डाटा बिट्स आहे. आपल्याला 4 बिट डाटा ट्रान्सफर करायचा असतो. ते 4 बिट्सचा डेटा याच्यातून आपण ट्रान्सफर करणार आहे. तर इथे आपण बघितलं की तो आपण कॅल्क्युलेट कसा केलाय. ठीक आहे, इथे 4 बिट इथला जर 2 असता तर तो 8 आला असता. तर पुढचं बिट जे आहे तो इथे नाहीच आहे. 7 बिटचाच आपण हॅमिंग कोड यूज करतोय, त्याच्यामुळे तो इथे येणार नाही. आता याच्यामध्ये बघायचं, इथे ही जी पॅरिटी बिट आहे तर याचे 2 टाइप्स आहे, इव्हन पॅरिटी आणि ऑड पॅरिटी. तर ती पॅरिटी बिट कसे कॅल्क्युलेट करायचे? एखादा डाटा 4 बिटचा तुम्हाला दिलेला असेल, पण तो पॅरिटी बिट कसे कॅल्क्युलेट करायचे हे याच्यात बघणार आहे आपण. हाऊ टू डिसाइड द व्हॅल्यूज ऑफ द पॅरिटी बिट्स. आता बघा इथे दिलेलं आहे, हा बिट 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ठीक आहे, 1 फॉर 0, 0, 1, 8 फॉर 2, 1 ह्या कोडनी व्हॅल्यू काढलेल्या आहेत खाली 1, 2, 3 च्या. 4 फॉर 0, 1, 0, 0 हे लक्षात आलं असेल सगळ्यांच्या. व्हॅल्यू कशा कॅल्क्युलेट केल्या आहेत? हे बघा इथे P1 1 मीन्स 8, 4, 2, 1 ह्या कोडनी जर आपण 1 ची व्हॅल्यू काढली तर काय येते? 0, 0, 0, 1 येते. लास्ट 3 बिट घेतलेत 0, 0, 0, 1. 2 फॉर 0, 1, 0. 3 फॉर 0, 1, 1. 4 फॉर 1, 0, 0. 5 फॉर 1, 0, 1. 6 फॉर 1, 1, 0. 7 फॉर 1, 1, 1. त्याच्यानंतर काय केलेलं आहे याच्यामध्ये, जे फर्स्ट बिट आहे लोअर साईडचं ते 1 कुठे कुठे आहे ते कॅल्क्युलेट केलेलं आहे. ठीक आहे, आता इथे आहे फर्स्ट बिट फक्त. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे आहे आणि इथे आहे, म्हणजे 1, 1, 3, 5 आणि 7. तर ही झाली P1 पॅरिटी. ठीक आहे, P1 साठी आपण कॅल्क्युलेट केलं ते. त्याच्यानंतर अजून आता 1 कुठे 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 आहे? ठीक आहे, P1 साठी फक्त 1, 3, 5, 7 ह्या बिटलाच लोअर बिट 1 आहे. त्याच्यानंतर आता मधलं बिट घ्यायचंय. ठीक आहे, तर मधलं बिट कुठे कुठे 1 आहे? इथे आहे 1, इथे आहे 1, त्याच्यानंतर इथे आहे आणि इथे आहे. म्हणजे कशा 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 ठिकाणी? नंबरला 2 ला आहे. ठीक आहे, 3 ला आहे. सेकंड बिट घेतो याच्यातला आपण. त्याच्यानंतर इथे आहे 6 ला आहे, 2 ला आहे, 3 ला आहे, 6 ला आहे आणि 7 ला आहे. ठीक आहे, 6 ला आणि इथे 7 ला. 2, 3, 6, 7 ही झाली P2 साठीचे बिट्स काढले. नंतर P3 साठीचं काय केलेलं आहे? तिसऱ्या ठिकाणी कुठे कुठे 1 आहे बघा. 4, 5, 6, 7 ला आहे. 4, 5, 6, 7 हे झाला P3. म्हणजे P1 साठी 1, 3, 5, 7. P2 साठी 2, 3, 6, 7. ठीक आहे, आणि P3 साठी
4 5 6 7 हे झाले पॅरिटी आहेत ह्या P1 P2 P3 चे पॅरिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी. आता याच्यामध्ये दोन केसेस असतात, इव्हन पॅरिटी आणि ऑड पॅरिटी. आता ही कॅल्क्युलेट कशी करायची, इव्हन पॅरिटी आणि ऑड पॅरिटी कशी कॅल्क्युलेट करायची ते बघायचं आहे याच्यामध्ये आपल्याला. इव्हन आणि ऑड पॅरिटी कॅल्क्युलेट करायला लागणार आहे आपल्याला याच्यामध्ये. इव्हन पॅरिटी आणि ऑड पॅरिटी कॅल्क्युलेट करायची. हे बघा, आता इथे आपण बघतोय अ बिट वर्ड 1011 इज द ट्रान्समिटेड. कोणता डाटा ट्रान्समिट करायचा आहे ते दिलाय 1011 आणि आपल्याला इव्हन पॅरिटी जनरेट करायला लावलेली आहे. 1011 डेटा ट्रान्सफर करायचा आहे आणि इव्हन पॅरिटी जनरेट करायला सांगितलेली आहे. तर आता पहिल्यांदा आपण डेटा बिट लिहून घेतलेला आहे तिथे. स्टेप 1 काय केलंय, द कोड वर्ड फॉर्मॅटमध्ये आधी डेटा बिट लिहून घेतला 7 बिट्समध्ये. पॅरिटीचे टेबल रिकामे ठेवलेत आणि डेटा बिट लिहून घेतला MSB ने. ठीक आहे, D1 MSB घेतलाय पहिल्यांदा 1101. ठीक आहे, डेटा पूर्ण लिहून घेतलेला आहे डेटा बिट्स. त्याच्यानंतर सेकंड स्टेप काय करायचं आहे, पॅरिटी P1 डिसाईड करायची. आता P1 साठी आपण कॅल्क्युलेट काय केलेलं होतं, 1357 नंबर, हे नंबर आपण कॅल्क्युलेट केलेले होते. बिट्स आपण चेक केलेले होते ते 1357 हे बीट घेणार होतो आपण, बरोबर. 135 आणि 7. आता फर्स्ट 1चं बीट पॅरिटी बीट आहे, बरोबर, ते ब्लँक ठेवलंय. त्याच्यानंतर काय 3 ला काय आहे, 3 ला डेटा बीट 1 आहे. त्याच्यानंतर 5 ला 1 आहे आणि 7 ला 1 आहे. त्याच्यानंतर आपल्याला इव्हन पॅरिटी करायची म्हणून काय केलं आपण, P1 जो आहे तो 1 कन्सिडर केला. म्हणजे काय होणार आहे, आता ही इव्हन कशी झाली बघायचंय. इथे 1 1 जे आहेत ते 3 टाइम्स 1 होते, म्हणजे ती ऑड पॅरिटी झालेली होती. ठीक आहे, 3 टाइम्स 1 होते इथे, पण आपल्याला इव्हन पॅरिटी करायला लावलेली आहे. इथे आपण P1 चा ब्लॉक ब्लँक ठेवलेला होता. त्याच्यानंतर इथे बघा, हा जो आहे हा कोणता आहे, 3 नंबरच्या डेटा बिटला काय आहे 1. ठीक आहे, तो 1 इथे लिहिला. त्याच्यानंतर 5th नंबरच्या याला काय आहे 1 आहे, तो पण लिहिला. त्याच्यानंतर 7 ला काय आहे 1 आहे. 3 टाइम्स 1 मिळाले आपल्याला. मग ही पॅरिटी इव्हन झाली का, नाही. 1 1 1 म्हणजे 3 जो नंबर आहे तो ऑड पॅरिटी मध्ये आला. आता याला इव्हन करायसाठी काय करावं लागेल, हा P1 जो आहे तो पण आपण 1 कन्सिडर केला. त्यामुळे काय झाला, हा P1 जो आहे तो आपला कॅल्क्युलेट झाला. इथे त्याला इव्हन पॅरिटी केली आपण. त्याच्यानंतर आपल्याला आता P2 बीट साठी बघायचंय. P2 बीट, आता P2 बीट कसा कॅल्क्युलेट करायचा आहे, P1 आपण कॅल्क्युलेट केला, तो लिहिला इथे 1. ठीक आहे, आणि डेटा लिहून घेतलेला आहे आपला. P2 साठी काय 2 3 6 7. आता याच्यामध्ये 2 नंबरला नाही लिहिलेली आपण, ती ब्लँक ठेवली. त्याच्यानंतर त्याच्यानंतर इथे इथे काय केलेलं आहे आपण, 1 जो आहे इथे बघा, इथे काय केलेलं आहे, 7 नंबरला काय आहे आपला 1, तो लिहिलाय आपण. 6 नंबरला काय आहे 0, तो लिहिलाय. त्याच्यानंतर 3 ला काय आहे, 3 ला आहे 1, तो लिहिलाय. आणि 2 ला काय आहे, इथे आपला ब्लॉक रिकामा आहे, बरोबर. त्याच्यामुळे इथलं कॅल्क्युलेट करायची. आता हिला इव्हन करण्यासाठी काय करावं लागेल, हे 1 1 आहे ते इक्वल आहे, बरोबर. आता हा 0 आहे, तर इथे 0 टाकला तर ही इव्हन होईल, 0 0 आणि 1 1, बरोबर. आता हा 1 1 जे आहे ते इक्वल झाले, त्याची इव्हन हे झाली. आणि हा 0 0 जर केला तर आपलं हे इव्हन झालं, बरोबर. त्याच्यामुळे P2 बीट आपण कॅल्क्युलेट केलंय इव्हन पॅरिटीने 0. त्याच्यानंतर P3 बीट कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. ऍक्च्युअली मध्ये पॅरिटी P3, तिला 4 नंबरचं बीट आहे P3 पॅरिटी, बरोबर. तर ही P3 पॅरिटी कॅल्क्युलेट करायची. 4 5 6 7 या नंबरने P3 पॅरिटी कॅल्क्युलेट करायची. 4 ला काहीच नाही आपलं, ते नाही लिहिलं. 5 नंबरला आहे 1, 6 नंबरला आहे 0 आणि 7 नंबरला आहे 1. आता याला इव्हन करण्यासाठी काय येणार आहे, इव्हन करण्यासाठी होणार आहे तिथे पण हे बघा, 2 बीट जे आहेत ते 1 1 आहेत आणि 1 बीट 0 आहे, तर काय होईल 0 होईल, बरोबर.
म्हणजे आपण आता पॅरिटी P1, P2 आणि P3 कॅल्क्युलेट केली, ही 0 झाली बरोबर. P1 आहे 1, P2 आहे 0, P3 आहे 0. बीट काय कॅल्क्युलेट झाला आपला 1 0 1 0 1 0 1. हा बीट जो आहे आपला हा रिसिव्हर साईडला हा डेटा आपल्याला सेंड करायचा राहणार आहे. ठीक आहे, आता हे एक्स ऑर जे आहेत त्याची एकदा रिव्हिजन करू आपण. एक्स ऑर गेट बघितले डिजिटल मध्ये. तर एक्स ऑर चे बीट जे आहेत त्याचे इनपुट 3 इनपुट आणि एक आउटपुट सिंगल आउटपुट हा आउटपुटचा डेटा बघणार आहे आपण. एक्स ऑरच्या गेटमध्ये 3 इनपुटमध्ये 0 0 0 असेल तर आउटपुट 0 येतं. 0 0 1 असेल तर आउटपुट 1 येणार आहे. 0 1 0 असेल तर आउटपुट 1 येणार आहे. 0 1 1 असेल तर आउटपुट 0. 1 0 0 असेल तर आउटपुट 1. 1 0 1 असेल तर आउटपुट 0. 1 1 1 0 असेल तर आउटपुट 0 आणि 1 1 1 असेल तर आउटपुट 1. आता ह्या कॅल्क्युलेशन मध्ये जर बघितलं नीट तर याच्यामध्ये आपल्याला इव्हन पॅरिटी दिसेल. हे बघा, स्टार्टिंगला किती आहे 3 0 आहे. ठीक आहे, 0 किती कंडिशन आहेत 3 कंडिशन आहेत बरोबर. त्याला इक्वल करण्यासाठी काय केलंय, आउटपुटला 0 आहे आपला. याच्याने काय होते, इव्हन पॅरिटी जनरेट होते बरोबर. आता इथे बघा, इथे 0 0 1 हे इनपुट आहे, तर याला इव्हन पॅरिटी करण्यासाठी काय 1 इथे आलेला आहे बरोबर. 1 1 0 0 1 0 1 असेल तर आउटपुटला आलेलं आहे 1 1 1 आणि 0 0. 1 0 1 1 असेल तर आउटपुट आलेलं आहे 0. म्हणजे यामध्ये काय आहे, आउटपुटला जे आपलं जनरेट होतं एक्सऑर गेटमध्ये, तर ते जे आहेत ते मिळून हे जे बीट आहेत ते इव्हन पॅरिटी साठी आपण यूज करू शकतो. म्हणजे पॅरिटी जनरेट करण्यासाठी आपण एक्सऑरचे जे गेट आहेत हे आपण यूज करू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला मॅन्युअल मध्ये दाखवलंय बघा. हे बघा, इथे XOR चे गेट दाखवलेले आहे. इथे P1 ची पॅरिटी जनरेट करण्यासाठी हे XOR चे कनेक्शन यूज केलेले आहे आपण. 3 बिट घेतलेले D3, D5 आणि D7 बरोबर. D3, D5 आणि D7 घेतलेले इथे. हे जे आहेत याचा आउटपुट जे असणार आहे ते पॅरिटी P1 जनरेट करण्यासाठी यूज करणार आहे आपण. XOR चे गेट यूज करून याची पॅरिटी जनरेट करणार आहोत.